नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कॉस्मॉस काउंटी घोडबंदर रोड ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या तृप्ती निनाद पालव या वहिनींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. घ्या उखाणा. मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून, निनादराव बसले रुसून, तर मीच खाला चाटून पुसून. काय हो, असं किती वर्ष चाललंय? मटण तर खातच नाही. हो ना, पण उखाण्यात घेतलं हो की नाही. कुठलं बालपण तुमचं? मुलुंड. आणि तुमचं? माझं ठाण्या किसनगरमध्ये. किसननगर. हो. शाळा कुठली? कन्या शाळा कुठे? मुलुंडमध्येच आहे. मुलुंड. हो. बरं, सगळं मुलुंड. हो. मग तुमची ओळख कुठली? आम्ही ऑफिसमध्ये फ्रेंड्स. कुठलं ऑफिस? ठाण्यामध्ये माझीवाडा तिकडे होतो. मग काय झालं? काही नाही, मी अकाउंट्स आणि ॲडमिन बघायची आणि हे जिओलॉजिस्ट होते. बरं, ते जिओलॉजिस्ट म्हणजे काय असतं? भूशास्त्री. भूगर्भशास्त्र. भूगर्भशास्त्री म्हणून. मग जमिनीत पाणी किती आहे ते कळतं. रेन वॉटर हार्वेस्टिंग. पण तुम्हाला कळलं होतं पाणी कुठे मुरतंय ते? काय गोड हसले ते. पाणी कसं मुरलं ते विचारतो आता हळूहळू. काय झालं? काय नाही, एकाच ऑफिसमध्ये होतो, मग हळूहळू भेटले, म्हणजे फ्रेंड्स झालो. हळूहळू का? बिंदास भेटायचं ना. म्हणजे फ्रेंडशिप झाली चांगली. हा, मग बोलायला सुरुवात कोणी केली पहिली? नाही, असंच ॲज अ फ्रेंड आम्ही होतोच. एकाच ऑफिसमध्ये असताना बोलणं तर होणारच. हो. तसे friend होतो. मग पुढे काय झालं? नाही, म्हणजे आमचं ट्रॅव्हलिंग सोबतच व्हायचं. कसं काय? मुलुंड ना आणि ठाणा, तर मला मुलुंड चेकनाका उतरायचं असायचं ह्यांना पण, तर सोबतच यायचो. फ्रेंड पण होती अजून एक, तर आम्ही शेअरिंगमध्ये यायचो तिघही. बरं, मग पुढे? पुढे काही नाही. चेक नाक्यापर्यंत आले. पुढे? नंतर वेगळं. वेगळं म्हणजे? तेव्हा काही असं नव्हतं इतकं, फ्रेंड्स ओनली. नंतर मी सोडला जॉब, नंतर तरी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. का? आता बॉन्ड झाला होता तसं थोडंफार. काय बॉन्ड झाला होता? काय म्हणजे फ्रेंड्स होते, म्हणजे सगळेच फ्रेंड जे सोडून जायचे ते सगळे एकत्रच होते. बरोबर. टचमध्ये होते. संपर्कात असायचं. हो, टचमध्ये राहायचो आम्ही. पण मग पुढे नंतर? पुढे काही नाही, म्हणजे जाणीव होती दोघांना, आवडतो एकमेकांना, आणि माझ्या घरी पण स्थळ बघत होते. नाही नाही, ते नंतर बघितलं, पण आधी हे जाणीव बिणीव जी काय शब्द आहेत हे कसे काय? ते वाटत होतं दोघांना. कोणाला जास्त वाटत होतं? आता ते मेजरमेंट नाही केलं तेव्हा, तर माहित नाही. काय हो, तुम्हाला अंदाज आला होता हे काहीतरी भविष्यात असं काहीतरी घडेल म्हणून? नाही, सुरुवातीला बिलकुल पहिल्यांदा बघितलं तेव्हा बिलकुल पण आमचं असं नव्हतं. पण जसं आमचं म्हणजे रिलेशनशिप पुढे पुढे गेलं तर आम्हाला खूप म्हणजे असं वाटलं की हेच आहे. काय हो, पण तुम्हाला अंदाज आला होता ना? हो, होता. कुठल्या गोष्टीमुळे अंदाज आला होता? कारण ते काय, आम्ही पहिले फ्रेंड्स भेटायचो, नंतर आम्ही, आणि काय माझं घर आणि यांचं घर 10-15 मिनिटच आहे डिस्टन्सवर, तर आम्ही असं पण भेटायचो अनायास. माहित नाही कसं काय, म्हणजे मी मार्केटला जाणार मुंडला, तर हे तिकडून रेग्युलर भेटणं. म्हणजे तुम्ही बोलायचं. मार्केटमध्ये काय करायचं? भाजी घ्यायला जायचं. तुम्ही त्यांच्याच वेळेवरती बरे भाजी घ्यायला जायचा? ठरवून भेटायचात ना थोडक्यात? नाही, की बाबा पहिले मी भाजी घ्यायला जाते, तू पण ये भाजी घ्यायला, असं? नाही, सहज पहिले भेट असं भरपूर व्हायची. आमची. अशी अचानक अशी कशी भेट होईल हो? तेच ना, बॉन्ड कसं काय तेच होतं. लोकल एरियाज होता, तर मग आणि एकत्रच भाजी मार्केट एकच होतं. भाजी तसं नाही, म्हणजे येता जाता भेट व्हायची. शॉपिंग करायला पण जायचो आम्ही, तर असं व्हायचं. मग हळूहळू मग म्हणजे आमची फ्रेंडशिप चांगली होती. मग आम्ही बोललो चला अजून. हा, आम्ही बोललो की चला तू कशाला भाजी आणते, मीच आणतो भाजी आता तुमच्यासाठी. भाजीवरून सुरू झालं, कळलं का तुम्हाला? नाहीतर काय, दोघे जाणार भाजी घेऊन येणार, त्यापेक्षा एक काम करूया, एकाच घरासाठी मी भाजी आणतो. बरोबर ना, असं ठरवलं. पण मग असं किती दिवस चाललं होतं भाजी? 6 महिने असं झालं. नंतर स्थळ पण बघत होते, जर घरच्यांचं पण होतं की तर असं जर मी सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की आपणच करू का तुम्ही बोलले असं? लग्न. म्हणजे आमची फ्रेंडशिप खूप छान होती, तर मला वाटलं की आपण चला आपण लग्न. काय हरकत आहे, हो की नाही? इतकं चांगलं एकमेकाचे विचार. फ्रेंड्स असणं महत्वाचं आहे. तर बरोबर आहे. जो कोणी पार्टनर असेल. मग तेव्हा जेव्हा हे म्हणाले की आपणच करू, मग तुम्ही काय म्हणाला? तेव्हा
होतं मनात, पण थोडंफार विचार मागचा पुढचा करावा लागतो, कारण मी गुजराती फॅमिलीमधून हो. आणि हे महाराष्ट्रीयन, ते नॉनव्हेज खातात. आमच्या घरी कांदा लसूण पण नाही खात. आणि आता उखाणा तर बरं मटणाचा घेतला, म्हणूनच घेतला मी. ढोकळ्या बिकळ्याचं तरी घ्यायचा हो की नाही? का आता काय हळूहळू आवडायला लागला वाटतं? नाही नाही नाही, वास? अजून नाही. नाही? नाही. बरं, मग पुढे? तर तेच म्हणजे गुजराती फॅमिली यांना ॲक्सेप्ट करणार की नाही, कारण फॅमिलीचा पण विचार करावा लागतो ना. अरे हो हो, आता कधी आता केला काय? नाही नाही, तेव्हाच केलं तेव्हा. होतं. तर कसं काय, तर माझ्या एक फॅमिली ऑर्थोडॉक्स नाही की, तर हो होतं, पण तुला पुढे बघायचं आहे, कारण मराठी फॅमिली ट्रेडिशनल चेंज होणार, सगळं वेगळं असेल, तर तुला सांभाळून घ्यायचं आहे पुढे, तर कसं करणार? मी म्हटलं आता आहे मनात निनाद, आता काय करायचं, होणार. तर सगळं पण तुमच्या घरून परमिशन मिळाली पहिले लगेच? थोडं होतं, नाही लगेच नाही, थोडं झाली चिकचिक, पण आईचा सपोर्ट होता. आई अशी नाही, तुला आवडतं ना, तू मनासारखं कर तुझं. म्हटलं हो. तुमच्या घरी काय होती रिॲक्शन? माझ्या घरी पण ओके होतं. माझ्या घरी पण आई ओपनच आहे, तर आईला काही हरकत नव्हती. फक्त आईला होतं की एकदा भेटव मला, तर भेटवलं. मग आईला पण छान वाटली. मग आई तर लगेच ओके होती. लग्नापूर्वीचं तुमचं भेटणं किंवा त्यावेळेला ते काय शेअर करून शेअरिंग रिक्षाने जाणं किंवा त्यानंतर मग घरी सोडणं, अचानक भाजी मार्केटमध्ये भेटणं, ते सगळे क्षण जास्त आनंददायी होते की आताचे जास्त आहेत? दोघंही व्हॅल्यू आहे, दोघांनाही व्हॅल्यू आहे. कसं काय हो? ते होते म्हणूनच आज आम्ही सोबत आहोत. अरे अरे अरे, तुम्ही पुस्तक वगैरे लिहिताय का? नाही. ते होते म्हणूनच तर हे आहे वगैरे. जवळजवळ लग्नाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत असं वाटतंय मला आज. हो ते ना? करायचीच आहेत. होय ना, होणारच. अरे पण आता सगळं आनंदात आहे, बरोबर आहे ना? हो, हो, एकदम. भविष्यात काय करायची इच्छा आहे अजून पुढे? भविष्यात म्हणजे असंच अजून बिझनेस वगैरे आता चालू केलेला आहे, तो अजून थोडा मोठा करायचा आहे. बरं. फॅमिली पण आमची एक्सटेंड होते, तर आमचा कसला व्यवसाय? आता मी लॉन्ड्रीचा बिझनेस चालू केलेला आहे. बरोबर. आणि जॉब तर आहे चालू, लॉन्ड्रीचे बिझनेस पण चालू आहे. मी लग्नानंतर तुमच्यावर जबाबदारी पडली का लॉन्ड्रीची? घरचे कपडे धुवायची वेळ नाही आली अजून. मी काहीच बोललेलो नाही. लग्नानंतरच लॉन्ड्री ना, आधी का नाही केली लॉन्ड्री? गंमत अपार्ट, पण हसत राहा, आनंदात राहा. असं म्हणत पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि तो त्या डिशमध्ये किंवा रिंगमध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघांना 10-10 संधी आहेत. 3 ही गुणसंख्या झाली तर पहिलं बक्षीस, 5 साठी दुसरं, 7 साठी तिसरं आणि 10 झाली तर चौथं बक्षीस मिळणार. हां, सोपा खेळ आहे. वेळ सुरू झाली. एक. आता तुम्ही बघूया किती प्रेम आहे तुमचं. दोन. तीन. 4. 5. 6. आता तुम्ही. 7. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. आणि चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. सगळेजण सज्ज झालेले आहेत खेळासाठी, हो की नाही? मगाशी तुमची प्रेमकथा ऐकली सगळ्यांनी. आता तुमचं यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि काय म्हणणं या दोघांबद्दल तुमचं, ते आम्हाला ऐकायचं आहे. माझं नाव दीपाली कोळंबे. बरं. मी तृप्तीला 10 वर्षापासून ओळखते. ॲज अ ऑफिस, माझी ऑफिस कलिग होती ती. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, सगळ्यांशी फ्रेंडली, कुठेही गेली की मिक्स होते लगेच. आणि निनादही तिला खूप छान सांभाळून घेतो. मी दीपा उपलब, मोठी जाऊ. दोघंही एकदम स्वीट कपल आहेत, एकमेकांना सांभाळून असतात. मी सायली पराग पालव, त्यांची जाऊ. ते दोघंही खूप छान आहेत, ॲक्टिव्ह आहेत
आणि ती खूप म्हणजे व्यवस्थित सांभाळून घेते मला. आमची गेल्या 3-4 महिन्यांचीच ओळख आहे. माझं तुम्ही जस्ट लग्न आता एंट्री केली का? अच्छा. आता कळेल तुम्हाला हळूहळू. हां? मी प्रीती भेंडे, तृप्तीची ऑफिस कलीग आहे. लास्ट 3.5 वर्षापासून मी तिला ओळखते आणि खूप चांगली ओळखते. ती जशी दिसते एकदम शांत तशी बिलकुल नाही आहे. हो बर, कळलं मला लॉन्ड्री का काढायला लागली. खूप खोडकर आहे आणि खूप मनमिळावू तशी आहेच. पण जास्त तिच्याबद्दल मी सांगायचं म्हटलं तर शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि तिच्या काही गोष्टी खटकतातही मला. पण त्या तिला टोचून बोलून मी तिच्याकडनं करून घेते तिच्याकडनं. एवढी चांगली बॉन्डिंग आहे तिच्याबरोबर. आणि त्या दोघांचं म्हणायचं झालं तर खूप छान कपल आहे. स्वीट, गोड आणि मेड फॉर इच अदर आहे. गॉड ब्लेस. मी अमिषा वाठारे. मी निनादला ऑलमोस्ट 8 ते 9 वर्षापासून ओळखते. त्याची फ्रेंड आहे. आणि त्या दोघांबद्दल म्हणायचं म्हटलं तर दोघांचं ऑपोजिट कपल. म्हणजे ती खूप चुलबुली आणि अशी मस्तीखोर आणि तो एकदम डिसेंट शांत असा बसून असा बोलणार असा आहे. त्यामुळे दोघांचं असं ऑपोजिट बट ते मेड फॉर इच अदर. म्हणजे जसं ऑपोजिट अट्रॅक्ट्स तसं त्या दोघांचं झालंय. मी हेतल गोहिल. माझी बहीण आहे ती ताई. बहीण म्हणजे ही मोठी बहीण का? हो ती तुम्हाला माहिती होतं हे काय सुरू आहे त्यांचं? हा म्हणजे थोडा अंदाज आलेला. कसं काय हो तुम्हाला? ते चॅटिंग, मग फोनवर बोलणं, तासन तास बोलणं, म्हणजे तेच झालं की आहे कोणीतरी. आणि मग एक दिवशी आले पण होते आमच्या घरी. गणपती आम्ही आणले होते तेव्हा. जिजू फर्स्ट टाइम तेव्हाच ते आलेले घरी तेव्हा. आणि तेव्हा मला अंदाज आलेला की हाच आमचा फ्युचर जिजू आहे. अंदाज त्याचा आलेला. पण का आम्ही गणपतीकडे खूप बघत होता का? हे सगळ्यांनी आता कौतुक केलं. बरं, कसं वाटतंय तुम्हाला? आता तर बरं वाटतंय. आता बरं वाटतंय? छान वाटतंय ना? हो. हो छान. असेच छान राहा. आता या ज्या खाली बसलेल्या 6 जणी आहेत ना, त्या तुम्हाला किती बक्षीस मिळवून देणार ते मला बघायचं. हो. गाणं सुरू झालं की ती उशी पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी शिक्षा जर ती पूर्ण केली तर तुम्हाला बक्षीस मिळणार पाहिजे. मला बघायचंय कुटुंबातले सदस्य तुम्हाला किती बक्षीस मिळवून देतात आणि खूप प्रेम त्यासाठी करतात. प्रेम करतात. आता कळेल तुम्हाला. हे गाणं. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून. या कोण? जाऊ बाई. जाऊ. जोरात द्या. बघूया कुठली शिक्षा आहे तुम्हाला. एका बोटावर बॉलिंग बॉटल ठेवायची. 15 सेकंद ती पडली नाही पाहिजे. बॅलन्स करायचा आहे. हां, तुमची वेळ सुरू होते आत्ता. अभिनंदन. गेली कतारला. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. म्युझिक. बघूया कुठली आहे शिक्षा. विळा वाळू विटी विटा. विळा वाळू विटी विटा. हां, हे न चुकता न थांबता 10 वेळा म्हणायचं. विळा वाळू विटी विटा. 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 अभिनंदन. म्युझिक. देवा, तुमचं सगळं बालपण महाराष्ट्रातलंच? हो 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 ना? काळजी नाही ना? म्हणजे नाही 10 सणांची नावं सांगा. गणपती, दिवाळी, पाडवा, दसरा, पोळा, धुलीवंदन. वेळ संपली. द्या पाठीमागे द्या.
मी निनादची आई आणि तिची सासू. मला जेव्हा निनादने सांगितलं की गुजराती मुलगी आहे ती, तेव्हा मला जरा धडकी भरली होती. पण ते खात नाही आणि आम्ही अगदी खाणारे, नॉनव्हेज खाणारे, आणि कसं काय जमणार. पण सगळं ठीक आहे, तिला असं बाजूला बसून खाल्लं तरी चालतं. मी तृप्तीची आई आहे. तृप्ती लहानपणापासून म्हणजे मुडी आहे. तिला काही गोष्टी आवडल्या ती पटकन करते, काही नाही तर नाही. आणि लग्नासाठी आम्ही बरीचशी स्थळं बघितली, काय काय केलं तिच्यासाठी, पण नाहीच म्हणाली. शेवटी आम्ही तो सोडूनच दिला नाद. आणि अचानक एक दिवशी मला मेसेज करते की मला ह्या मुलाशी लग्न करायचे. आणि मी आपली विपश्यनासाठी मी ट्रॅव्हलिंगला होते आणि तिथे तिने मला मेसेज केला. विपश्यनेला काय मस्त आहे, म्हणजे ते काय बोलू पण शकणार नाही तुम्ही. पण नंतर मग ते त्यांना निनादना घरी घेऊन आली. नंतर त्यांच्याशी बोलणं झालं आणि निनादना तेवढंच सांगितलं की तुम्ही जर एकमेकांना ओळखत असेल, एकमेकांच्या स्वभावाबद्दल, तुम्ही एकमेकांच्या परिवाराबद्दल जर जाणून समजून करत असाल आणि तुम्हाला सांभाळायचे. मी एकदा मुलगी दिल्यानंतर मी काय बघणार नाही की काय कशी सांभाळायची ती. तू बघ लॉट तुझे कपडे तू धू. नाही बोलले, नाही म्हणे मला मम्मी मेरे को कुछ नहीं है, मैं संभालूंगा उसको. जरा यांच्यापैकी काही जणांनी ना आरोप केलेत तुमच्यावर. तुम्ही कधीच वेळ पाळत नाही. नाही कोणी केलं हे नाही विचारलं. आरोप हो, मान्य. उशिरा उठता, शिरा रविवारी. आम्ही कधी ते नाही विचारलं. मान्य आहे का तुम्हाला? खूप चिडक्या आहात, चिडचिड खूपच. खूप करता. हळूहळू स्वभाव बाहेर यायला लागलाय. स्वभाव छान आहे तुमचा. हे कंप्लेंट नाही, हा, कंप्लेंट करायची होती. त्याच्या पुढे लिहिलंय त्यांनी, मनावर दगड ठेवून लिहितोय. मला सांगा, हे सगळे आरोप केलेले काय म्हणणं आहे या आरोपात? सगळी जवळपासची माणसं आहेत, ते ओळखतात मला. नेहमी 24 तास आपण सोबत असतो, कधी कधी नसतात, पण ते तर एकदम जवळपास ओळखतात, तर बरोबर आहे. नाही मान्य आहे तुम्हाला हे सगळे आरोप. म्हणजे तुम्ही आळशी आहात हे मान्य आहे. आळशी संडेला हो. नाही नाही, संडेला नाही हो सगळं. नाही नाही, तशी ती आळशी नाहीये. हो, नका बाजू घेऊ. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? शॉर्ट टेम्पर्ड, कारण समोरचं नाही बघत नंतर मी कोण आहे. मग का इतकं सगळं चांगलं असताना कोणाला तरी वाईट वाटेल असं का वागावं? तेच कंट्रोलमध्ये नाही. आता स्लो करायला पाहिजे. करायला पाहिजे ना. हो. होईल ना? हो, नक्की? ट्राय करू. आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? दोन्ही आई, कारण कुठेतरी तेच मागे पुढे माझे असतात आणि माझं काही होतं, कधी कधी नाही कंट्रोल करू शकत, तर त्यांच्यावरच ते सगळं निघतं माझं. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर तृप्तीची आणि आईची, आणि म्हणजे घरच्यांचीच, भावाची वगैरे पण. कारण मी वेळ देऊ नाही शकत सध्या, वेळेचा खूपच बिझी असतो कायम. तर मग त्या दोघांची क्षमा मेन मागणार. आणि आईचे थँक्स मागणार, कारण म्हणजे आमचे एक वाईट दिवस होते, तर मुलं घाबरतात पुढे यायला. तर नॉर्मली पेरेंट्स काय, हे मी सांगू इच्छितो की नॉर्मली पेरेंट्स काय करतात की मुलांना खूप जपून ठेवतात. तर माझ्या आईने कसा धक्का मारला, लिटरली धक्का मारला. तर खूप यंग एजमध्ये जॉब सुरू केले, म्हणजे जरी परिस्थिती चांगली होती तेव्हाही जॉब केले, आणि परिस्थिती वाईट असताना ते कामाला आलं आम्हाला. तर त्याच्यामुळे, आणि नंतर म्हणजे स्टार्ट आम्ही एकदम खालून केली, डोर टू डोर सेलिंग केली. परिस्थिती चांगली असतानाही हे करू नको हे कर, तर तिचा गायडन्स असल्यामुळे आम्ही पुढे. इतका वेळ शांत असलेले तुम्ही इतकं छान बोललात की मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्यात. अशा मनातल्या भावना अजून व्यक्त करायची वेळ आली तर कोणासाठी करा? हिच्यासाठीच काय. हो, ही खूप कमी बोलते ना, आता कमी बोलण्यामुळे काय हिची. नाही नाही, तुमच्याकडे कमी बोलते, बाकीच्यांना कळतं काय बोलतात त्या. बर बर. मग आता आणि हिला एक छोटंसं गिफ्ट देऊ इच्छितो प्रोग्राममध्ये, सरप्राईज. थँक्यू. आम्हाला बघायचंय काय आहे. हो, माझी फेवरेट. बरं, हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.